गेल्या काही दिवसांमध्ये वारकरी संप्रदायातल्या घुसखोरीबाबतची चर्चा सुरू आहे। आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी काही दिवसापूर्वी एका साहित्यिकांच्या विशेषांकामध्ये लेख लिहिला होता आणि त्या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की वारकरी संप्रदायामध्ये काही घुसखोर असे आहेत की ते धर्मांध विचारांना खतपाणी घालतायत आणि महिलांना तिथे संधीही मिळत नाही। अशा प्रकारचा एक लेख लिहिल्यानंतर जे कोणी प्रतिगामी विचाराचे लोक आहेत ते अस्वस्थ झाले आणि त्यांचं पित्त खवळलं आणि ते पवार साहेबांच्यावर टीका टिप्पणी करू लागले। खरं तर वारकरी संप्रदाय हाच मुळात पुरोगामी विचार होता। ज्यावेळेस 12व्या शतकामध्ये किंवा 13व्या शतकामध्ये चक्रधर स्वामींनी महानुभव पंथ सुरू केला, त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर बसवांना यांनी लिंगायत धर्म सुरू केला आणि संत नामदेव महाराजांनी संत ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदाय सुरू केला। हे जे काही संप्रदाय सुरू झाले हे धर्मातून बाहेर पडून एक स्वतंत्र विचार मांडत होते। कुठलाही संप्रदाय प्रतिष्ठित व्हायचा असतो तेव्हा त्या संप्रदायाचं एक आराध्य दैवत असतं, अधिष्ठान ग्रंथ असतात, तीर्थक्षेत्र असतात, आराधना पद्धती असते। वारकरी संप्रदायाची आराधना पद्धती, आराध्य दैवत, अधिष्ठान ग्रंथ आणि तीर्थक्षेत्र ही सनातन धर्मापेक्षा वेगळी आहेत। खरं तर स्मार्त सनातन धर्म हा जो प्रतिपादित झाला तो मनुस्मृतीवर आधारित प्रतिपादित झाला आणि दुसऱ्या बाजूला महर्षी वेदव्यासांनी प्रतिपादित केलेला भागवत धर्म प्रतिपादित झाला। स्मार्त सनातन धर्म आणि भागवत धर्माचा टकराव हा 12व्या शतकापासून सुरू आहे। संत नामदेव महाराजांनी पहिली काऊच्या रंगाची पताका आपल्या खांद्यावर घेतली आणि या जगातलं पहिलं हरिकीर्तन पंढरपूरच्या वाळवंटात केलं। आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म असं नामदेव महाराज म्हणाले आणि कीर्तन करत त्यांनी सांगितलं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी। त्याच काळामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाला पहिला अधिष्ठान ग्रंथ दिला, तो म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, त्याचबरोबर अमृतानुभव, हरिपाठ, चांगदेव पासष्टी। हे ज्ञानेश्वर महाराजांनी अधिष्ठान ग्रंथ दिल्यानंतर पुढच्या काळामध्ये एकनाथ महाराजांची एकनाथी भागवत आली। त्याच्यानंतर काही वर्षांनी ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस असं जे आपण म्हणतो त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथा प्रकाशित केली, गाथा निर्माण केली। हे जे काही संत साहित्य हे अधिष्ठान ग्रंथ आहेत वारकरी संप्रदायाचे। मात्र स्मार्त सनातन धर्माचे अधिष्ठान ग्रंथ वेगवेगळे आहेत। वारकरी संप्रदाय पुरोगामी असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा वारकरी संप्रदाय पुरोगामी याच्यासाठी म्हटलं जातं। पुरोगामी म्हणजे काय तर कुठलाही विचार हा कुठल्याही प्रकारचा भेदभाव मानत नाही, कर्मकांड मानत नाही, अंधश्रद्धा मानत नाही, पुरोहितशाही मानत नाही, नेहमी प्रगतीचा विचार करतो, त्याला पुरोगामी विचार म्हटलं जातं। मात्र प्रतिगामी विचाराच्या लोकांना तेव्हापासूनच याची अडचण आहे। सर्व संतांना छळलं गेलं, अपमानित केलं गेलं, त्रास दिला गेला। पैठणच्या धर्मपीठानं ज्ञानेश्वर महाराजांना न्याय दिला नाही, त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा जी काही गाथा लिहिली होती ती बुडवण्याचं काम कोणीतरी केलं। हे जे काही तत्कालीन धर्ममार्तंड होते यांचा स्मार्त सनातन धर्म होता, संतांचा विचार त्यांना अडचणीचा होता, म्हणून महानुभव पंथाचे चक्रधर स्वामींना सुद्धा त्रास दिला गेला, बसवांना महात्मा बसवेश्वरांना सुद्धा त्रास दिला गेला। आता जे विदर्भातलं संत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवा मंडळ आहे त्यांनाही तोही विचार वेगळा आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये पवार साहेब जेव्हा म्हणतात की प्रतिगामी विचाराच्या लोकांनी घुसखोरी केलेली आहे आणि धर्मांध विचारांना खतपाणी घालतायत, याचं कारण असं की त्या वारकरी संप्रदायामध्ये जो काही विचार मांडलेला आहे त्या संतांनी, आमच्या संत नामदेव महाराजांनी पंजाबपर्यंत वारकरी संप्रदायाचा विचार पोहोचवला। संत कबीरांनी उत्तर भारतापर्यंत विचार तो नेला, संत रोहिदासांनी नेला। महाराष्ट्रातल्या संत आणि समाज सुधारकांचा जो विचार होता तो स्मार्त सनातन धर्माच्या वैदिक परंपरेतल्या लोकांना, मनुवादी विचाराच्या लोकांना निश्चितपणे अडचणीचा होता। म्हणून सगळ्या संतांना छळणारे तुम्ही जर शोधले कोण होते, त्रास देणारे कोण होते, अपमानित करणारे कोण होते तर ते सगळे धर्ममार्तंड होते त्या काळातले। कुणीही इस्लामच्या किंवा मुस्लिमांच्या लोकांनी छळलेलं नाही। हेच इस्लाममध्ये आहे। जे सुफी परंपरा होती, सुफी संप्रदाय होता, त्या सुफी संप्रदायाचा मुस्लिम मधील कट्टरवादी लोकांना म्हणजे मुल्ला मौलवी लोकांना त्रास होता। म्हणून मुल्ला मौलवी लोकांना आजही सुफी संप्रदाय मान्य नाही।
त्याच पद्धतीचं इकडे हिंदू धर्मामधले जे सनातनी विचाराचे आहेत, वैदिक परंपरेतले आहेत, मनुवादी विचाराचे लोक आहेत, त्यांना वारकरी संप्रदायाची अडचण होती. म्हणून मागच्या 8-10 वर्षात काय झालं, उत्तर भारतातनं काही लोक महाराष्ट्रामध्ये सातत्याने इथे कथा सांगण्याच्या निमित्ताने येत आहेत. ते वारकरी संप्रदायाचा विचार पुसण्यासाठी येत आहेत. आणि त्यांचे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये कोण आयोजित करतंय, तर भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या परिवारातल्या RSS परिवारातल्या सगळ्या संस्था, संघटना आणि त्यांचे नेते त्याचे कंपल्सरी आयोजन करतायत. ते आयोजन प्रचंड खर्चिक असतं, किरकोळ खर्चात त्यांचे आयोजन होत नाही. ते कोण लोक आहेत जे उत्तर भारतात येत आहेत आणि वारकरी संप्रदाय विचार पुसण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामध्ये मग ते बागेश्वर महाराज असतील, प्रदीप शर्मा असतील, कालेचरण महाराज असतील, धीरेंद्र शास्त्री असतील, स्वामी आनंद स्वरूप असतील, असे काही लोक आहेत की सातत्याने महाराष्ट्रात येतात आणि वारकरी संप्रदायाचा विचार पुसण्याचं काम करतात. आणि वारकरी संप्रदायात घुसखोरी म्हणजे काय माहितीये का, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पक्षात जर का महाविकास आघाडीतले काँग्रेस किंवा आमच्या पक्षातले लोक घुसले आणि तिथं शाहू फुले आंबेडकर सांगायला लागले किंवा गांधी नेहरू सांगायला लागले तर भारतीय जनता पार्टीचा विचार पुसला जाईल. किंवा भारतीय जनता पार्टीतले कोणी लोक काँग्रेसमध्ये घुसले आणि तिथं गोळवलकर हेडगेवारांचा विचार सांगायला लागले, नथुराम गोडसेचा विचार सांगायला लागले तर त्याला घुसखोरी म्हणतात. तशाच पद्धतीनं वारकरी संप्रदायामध्ये पवार साहेब जे म्हणाले ते अत्यंत जबाबदारीने म्हणाले. खरं तर पवार साहेब पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती पूर्वीपासून करतात. पवार साहेबांचं वारकरी संप्रदायातलं योगदान जर आपण बघितलं तर आळंदीमध्ये जी जुनी वारकरी शिक्षण संस्था आहे, जोग महाराजांची शिक्षण संस्था, या जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेला आदरणीय पवार साहेबांनी 40 वर्षापूर्वी 10 लाख रुपये देऊन ती इमारत बांधकाम किंवा त्या संस्थेचा तिथं उद्धार करण्यासाठी मदत केलेली आहे, ज्याची व्हॅल्यू आज तुम्ही बघू शकता किती होऊ शकते. त्याच पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना तीर्थक्षेत्र विकास आराखडा नावाची योजना आणली आणि त्यातनं महाराष्ट्रातल्या सगळ्या तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा बनायला सुरुवात झाली. त्याच पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा देहू आळंदीपासून पंढरपूर पर्यंत पालखी मार्गाचा तिथं विकास करण्यात आला. पालखी मार्ग सुरू झाला. बघा, तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील होते. पहिला पालखी मार्ग त्यांच्या काळात सुरू झाला. त्यामुळे पवार साहेबांनी वारकरी संप्रदायामध्ये जे काही योगदान दिलेलं आहे ते त्यांनी कधी त्याचं स्तोम माजवलं नाही, कधी त्याचं अवडंबर माजवलं नाही, कधी त्याचं मार्केटिंग केलं नाही. मात्र आता हे घुसखोर लोक त्यांच्यावर टीका करतायत. पवार साहेबांना कुठंतरी नास्तिक म्हणणार, कुठं काहीतरी म्हणणार. खरं तर नास्तिक या शब्दाची जगात अजून व्याख्या पक्की झालेली नाही. भगतसिंगांनी पुस्तक लिहिलं पहिलं तुरुंगातून, स्वतः लिहिलं, मी नास्तिक का आहे. हे भगतसिंगांचं पुस्तक आहे. मग जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा कर्मकांडाला मानत नव्हते. ज्ञानेश्वर महाराजांनी नाकारलेलं आहे, एकनाथ महाराजांनी नाकारलेलं आहे. सगळ्या संतांनी कर्मकांड नाकारलं, व्रतवैकल्य नाकारली, त्याचबरोबर पुरोहितशाही नाकारली, जातीवर्ण व्यवस्था नाकारली, अंधश्रद्धा नाकारली. ते सर्व संत मग यांच्या व्याख्येप्रमाणे नास्तिक ठरतील. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, हरिपाठातच म्हणाले, सगळे वारकरी रोज हरिपाठ म्हणतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. म्हणजे योग याग विधी करून तुम्हाला कुठलीही सिद्धी प्राप्त होणार नाही, ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात. तुकाराम महाराजांनी सांगितलं, माय बाप केवळ काशी त्याने नव जावे तीर्थाशी. आईबापांनाच तीर्थ त्यांनी काशी मांडलेलं आहे. तुकाराम महाराज अजून एकदा म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तुकाराम महाराज आणखी म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. इतकं सगळं संतांनी सांगून ठेवल्याच्या नंतर एकनाथ महाराजही म्हणतात, वेदांचा वेदार्थ, शास्त्रांचा शास्त्रार्थ, आमचा परमार्थ वेगळाची. हे एकनाथ महाराज बोललेत. मग या संतांना तुम्ही नास्तिक म्हणणार का? अरे, संतांनी देव आणि भक्तांच्या मधला जो मध्यस्थ होता तो काढून टाकला आणि उघड मंत्र दिला जनतेला, रामकृष्ण हरी म्हणा. कुठेही वारकरी संप्रदायामध्ये गुप्त मंत्र नाही, सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणायचं. आणि त्यामध्ये पुरोहितशाहीला नाकारलं गेलं. म्हणूनच आम्ही प्रश्न विचारतोय की तुम्ही कोणत्या तरी एका पार्टीत राहा, एकतर मंबाजी स्वामीच्या पार्टीत राहा, नाहीतर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पार्टीत राहा. तुम्हाला एकाच वेळेस दोन्ही पार्टीत नाचता येणार नाही, एकाच वेळेस दोन्ही व्यासपीठावर नाचता येणार नाही. कारण दोन्ही परंपरा, दोन्ही विचारधारा, दोन्ही तत्वज्ञान वेगवेगळं आहे. स्मार्ट सनातन धर्माचं तत्वज्ञान हे वर्णवर्चस्ववादी आहे, कर्मकांडाला पूरक आहे, किंवा व्रतवैकल्य खतपाणी घालणार आहे. होम हवन करतात,
वारकरी संतांच्या कुठल्याही मंदिरामध्ये, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जे वारकऱ्यांचं आराध्य दैवत आहे, वारकऱ्यांचं एकच आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग आहे, जो निशस्त्र आहे, की कुठल्याही बाकीच्या देवी देवतांच्या हातात तुम्हाला हत्यारं सापडतील, पण पांडुरंगाच्या हातात कुठलंही शस्त्र नाही. म्हणून जे घुसखोर आहेत ते काय करतात? हे घुसखोर लोक हिंसेला प्राधान्य देतात, हिंसेचं समर्थन करतात, परधर्माचा द्वेष करतात. अरे आमच्या जगद्गुरु महाराज तुकाराम महाराजांनी सांगितलं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. वारकरी संप्रदायामध्ये संत शेख महाराज सुद्धा संत होऊन गेले, संत कबीर होऊन गेले. वारकऱ्यांच्या मध्ये आजही जवळपास 25 ते 30 कीर्तनकार, प्रवचनकार आहेत. शेकडोच्या संख्येने अनेक भजन सम्राट आहेत, वाद्य चालवणारे आहेत, संगीतकार आहेत. नवे जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी जेव्हा इनामदारवाड्यातनं बाहेर पडते तेव्हा परंपरेने तो ताशा वाजवणारा माणूस मुस्लिम असतो शेकडो वर्ष. आणि तुकाराम महाराजांच्या पहिला पालखीचा विसावा हा देहूच्या बाहेर आल्यावर पहिला विसावा जो असतो तो त्या दर्ग्यात असतो. मग हे सगळं नाकारणार आहात का आपण? इतक्या सगळ्या परंपरा आहेत. मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल, फलटण जवळ बकरी ईद जेव्हा आली होती तेव्हा ईद तिथल्या लोकांनी पुढे ढकलली, कारण वारी आहे म्हणून. हे तुम्ही नाकारणार आहात का? आणि मग भेदाभेद करणारे, केवळ मुस्लिमांचा द्वेष करणारे, हिंदुत्वाचं तिथं गाणं गाणारे जे लोक आहेत हे घुसखोर आहेत, ज्यांना वारकरी संतांचा विचार मान्य नाही. त्यांनी ढोंग तिथं घेतलेला आहे. हे ढोंगबाजी करणारे घुसखोर लोक कोण कोण आहेत वारकरी संप्रदायामध्ये घुसून, याची पहिली यादी आम्ही आज जाहीर करतो. खरं तर चिल्ले पिल्ले त्यांचे भरपूर आहेत, पण आम्ही एक ठळक नावं, 20 नावं आज आम्ही जाहीर करतोय जे वारकरी संप्रदायामध्ये घुसखोर आहेत. शरद पवारांनी जे सांगितले 60% त्यांचे चिट्टे पिट्टे आणि शिष्य पकडले, तर 60% काय त्याच्यापेक्षाही पुढे जाईल. कारण 2023 मध्ये आळंदीमधल्या फ्रूटवाले धर्मशाळेत भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी एक मीटिंग घेतली लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी 1 महिनाभर. आणि त्यांना सांगितलं, तुम्ही मोदीचा प्रचार करा, तुम्ही राम मंदिराचं महत्व सांगा, तुम्ही हिंदुत्वात सांगा, कीर्तनामध्ये 10 ते 15 मिनिटात हे जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला पाकिटं दिली जातील. आणि प्रत्यक्षात तिथं पाकिटं दिली. आणि म्हणून मागच्या 2023 मधल्या निवडणुकीत, लोकसभेच्या 24 मधल्या अनेक कीर्तनकार जाहीरपणाने हिंदुत्ववाद मांडत होते, भारतीय जनता पार्टीचा, नरेंद्र मोदीचा उदो उदो करत प्रचार करत होते, कारण त्यांना पाकिटे मिळाली होती. हे फ्रूटवाला धर्मशाळेत मीटिंग घेऊन तुषार भोसलेने हे केलेलं आहे. खरं तर तुषार भोसले स्वतःभोवती आचार्य लावतो. वारकरी संप्रदायामध्ये फक्त हरिभक्ती परायण असतात, कुठलाही आचार्य नाही. वारकरी संप्रदायाला शंकराचार्य नाही, आचार नाहीत. वारकरी संप्रदायामध्ये सगळे एकसारखे असतात. नामदेव महाराज म्हणाले, यारे यारे लहान थोर सगळे याती नारी नर, म्हणजे सगळे जण या. किंवा तुकाराम महाराज म्हणाले, सकळासी येथे आहे अधिकार, इथे कुणी भेदभाव नाही, जात पंथ लिंग धर्म असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. म्हणून वारीमध्ये सगळेजण एकमेकांच्या पाया पडतात. कोण कुणाला कुठल्या जातीचा, पंथाचा, लिंगाचा, श्रीमंत गरीब असा कुठलाही भेदभाव करत नाही. सगळेजण एकमेकांना माऊली माऊली म्हणतात. आणि म्हणूनच वारकरी संप्रदाय हा शुद्ध आचार विचारावर आधारलेला आहे, ज्याच्यामध्ये गळ्यात तुळशीची माळ, गोपीचंदनाचा टिळा, आषाढी कार्तिकीची वारी आणि भजन कीर्तन हरिपाठ ही त्याच्यातली आराधना पद्धती आहे. इथं कुठलंही कर्मकांड नाही, होम हवन नाही, योग याग विधी नाही. मात्र आचार्य तुषार भोसले स्वयंघोषित आचार्य आहे. हा कुठलाही त्याला आचार्य पदवी नाही. आणि हा भारतीय जनता पार्टीने कधीही वारकरी संप्रदायामध्ये आजपर्यंत इतक्या इतिहासात कुठल्याही राजकीय पक्षाची आघाडी नव्हती. बाळासाहेब भारदे एक मोठं नाव होतं काँग्रेसचं जुन्या काळामध्ये, जे वारकरी संप्रदायाचे मोठे कीर्तनकार होते, प्रबोधनकार होते, जे पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष होते. त्या बाळासाहेब भारदेंनी सुद्धा एवढं मोठं वर्चस्व काँग्रेसचं असताना कधीही वारकरी संप्रदायामध्ये राजकीय आघाडी काढली नाही. पण मागच्या 8-10 वर्षात भारतीय जनता पार्टीने जाणीवपूर्वक वारकरी संप्रदायाचा विचार पुसण्यासाठी, त्या विचाराची अडचण होती म्हणून वारकरी आघाडी नाही काढली. आजही बघा, तुषार भोसलेची आघाडी कोणती आहे? आध्यात्मिक आघाडी, वारकरी आघाडी नाही. त्यांना वारकरी शब्दच अडचणीचा आहे म्हणून आध्यात्मिक आघाडी काढली. आध्यात्मिक हा शब्द तसा पाहिला तर जनरल आहे, आणि वारकरी आघाडी काढली तर त्यांना अडचण आहे. म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक फक्त वारकरी आध्यात्मिक आघाडी काढलेली नाही, तर नुसती आध्यात्मिक आघाडी काढलेली तुषार भोसलेची. तुषार भोसलेला एक दुकान टाकून त्यांनी दिलेलं आहे. आणि हा तुषार भोसले फक्त वारकरी संप्रदाय नासवणारा आहे. त्याच्या जोडीला जे काही लोक आहेत ती नावं मी वाचतोय, हे पार अभ्यासपूर्व आम्ही निरीक्षणातनं जबाबदारीने नावं घेतोय. ज्यांची नावं मी घेतोय, आता आधी जी घेतली उत्तर भारतीयांची नावं, धीरेंद्र शास्त्री किंवा कालीचरण किंवा प्रदीप शर्मा वगैरे वगैरे,
ह्यांचे काय आमचे वैयक्तिक शत्रुत्व नाहीये. वारकरी संतांना ज्यांनी त्रास दिला होता, ज्या धर्म मार्तंडांनी, तो संघर्ष, तो जो वैचारिक संघर्ष होता, सांस्कृतिक संघर्ष होता, तो तेव्हाही होता आणि तो आजही आहे. तो संघर्ष संपलेला नाही. ही आमची लढाई राजकीय नाहीच आहे. हा सांस्कृतिक संघर्ष आहे, वैचारिक संघर्ष आहे. म्हणून ज्यांची नावं आम्ही घुसखोर म्हणून घेतोय, ही लोक वैयक्तिक आमचा त्यांचा कुठे बांधाला बांध नाही, वैयक्तिक त्यांचं आमचं कुठे शत्रुत्व नाहीये. परंतु हे दररोज वारकरी संतपीठात येऊन त्या नारदाच्या गादीवरून कुठेतरी परधर्माचा द्वेष करणे, भेदनीती सांगणे, लोकांचा बुद्धिभेद करणे, रामकृष्ण हरी हा मंत्र पुसून जय श्रीराम हा नवीन मंत्र आणणे आणि वारकरी संप्रदायाचं भगवीकरण करण्याचा हे लोक प्रयत्न करतात. त्या लोकांची नावं अशी आहेत, जे अयोध्येला जे ट्रस्ट आहे राम मंदिराचं, त्या ट्रस्टला जे ट्रस्टी आहेत, ते ज्यांचं मूळ नाव किशोर व्यास आहे, ते नाव बदलून गोविंद देवगिरी आहेत. मध्यंतरी त्यांनी 1 महिन्यापूर्वी ज्ञानोबा तुकोबांचे ग्रंथ हे ग्रंथ नाहीत असं म्हणाले होते. त्यानंतर वारकऱ्यांनी सगळीकडनं टीका टिप्पण्या केल्यानंतर त्यांनी पुन्हा माफी मागितली होती. हे गोविंद देवगिरी हे घुसखोर आहेत. पुन्हा पुण्यातले चारुदत्त आपळे हे घुसखोर आहेत. त्यानंतर बंडातात्या कराडकर हे घुसखोर आहेत. त्याचबरोबर बुलढाण्याचे प्रकाश जवंजाळ हे घुसखोर आहेत. त्यानंतर तुषार भोसले घुसखोर आहे. अक्षय भोसले, एकनाथ शिंदेची सुद्धा सेना काढली, शिवसेनेची सेना काढली, वारकरी सेना, तो अक्षय भोसले घुसखोर आहे. संग्राम भंडारे, ज्यांनी संगमनेरमध्ये मध्यंतरी धिंगाणा घातला, तो संग्राम भंडारे. त्याचबरोबर आळंदीचं जे ज्ञानेश्वर महाराजांचं देवस्थान आहे, त्या देवस्थानावर विश्वस्त असलेला योगी निरंजन हा RSSचा कट्टर प्रचारक आहे. त्याचबरोबर एकनाथ सदगीर ठाणे भागातला आहे, तो सुद्धा घुसखोर आहे. ज्ञानेश्वर जळकीकर, संजय पाचपोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.